भाजप सरकार असेल, आघाडीचं असेल, महाविकास आघाडीचं असेल, या सरकारच्या लोकांनी या तुळजाभवानी मध्ये चोऱ्याचा उद्योग केलेला आहे। या ठिकाणी दानपेटीचा घोटाळा आहे। त्या काळात महाविकास सरकारच्या आघाडी सरकारने 1 रुपयाची फुटकी कवडी दिली नाही। महिलांच्या डिलिव्हरी होत नाही। एकही पीएचसी मध्ये दाखवा तुळजापूरच्या एक सुद्धा पीएचसी मध्ये महिलांची डिलिव्हरी होत नाही। आरोप पुराव्यासहित आहेत। पुरावा दाखवू शकतो। पुरावा दाखवू शकतो। पुरावा दाखवू शकतो। मुद्द्याचा कार्यक्रम आहे का? मुद्द्याचा कार्यक्रम आहे पहिल्यांदा आम्ही बी तयार आहोत। नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मुद्द्याचं बोलामध्ये। मंडळी, आज मी आहे आई तुळजाभवानीच्या दरबारात म्हणजेच तुळजापूरमध्ये। राणा जगजितसिंह पाटील इथले आमदार आहेत। काँग्रेसचे जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांना तिकीट मिळेल असं वाटत असतानाच काँग्रेसने धीरज पाटील हा नवा चेहरा या विभागातून दिलेला आहे। वंचित आघाडी देखील मैदानात आहेच, पण जरांगे फॅक्टर या सगळ्या कारभारात काय महत्त्वाचं असणार आहे ह्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे। आपण या इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊयात आणि मुद्द्यावर चर्चा करूयात। चला सुरू करूयात मुद्द्याचं बोला। साहेब नमस्कार। नमस्कार। काय तुमचे मुद्दे आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब, विरोधी पक्षनेते विधानसभा आदरणीय राहुलजी गांधी साहेब, महाराष्ट्राचे आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक उमदा असा नेतृत्व ज्यानं 3 पिढ्या काँग्रेस पक्षाचं काम केलं आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना सामान्य जनतेपर्यंत जाऊन सामान्यांची नाळ जोडून जो काम केलं त्याचं महाविकास आघाडीला निश्चित यश भेटणार आहे। आणि एक जे महायुतीचे जे सध्याचे उमेदवार असणार आहेत, जे विद्यमान आमदार आहेत, त्यांची जनतेशी तुटलेली नाळ ही पुन्हा एकदा जोडण्याचं काम धीरजभाई पाटील या विधानसभेत करणार आहेत। काय तुमचं म्हणणं आहे? काय विकास झालाय, काय विकास व्हायला हवा आहे? या भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत तुळजापूर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही। गेले 5 वर्ष झालं हे आमदार फक्त घोषणाबाजी करतात, पण प्रत्यक्षात कुठलाही विकास झालेला नाही। तुळजापूर शहराच्या विकासासाठी व तुळजापूर महाराष्ट्राचे कुलस्वामी कुलदैवत असलेले याच्यासाठी कैलासवासी विलासराव देशमुख यांनी 325 कोटी रुपये या विकासासाठी दिले। परंतु जे विद्यमान जे आमदार आहेत आणि त्यांचा जो पक्ष आहे, या पक्षानं पूर्ण तुळजापूर शहराची व तुळजापूर तालुक्याची प्रतारणा केलेली असून आज तुळजापूर शहरामध्ये व तालुक्यातून फिरून पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की त्या 325 कोटी रुपयाची या सर्वांनी वाट लावलेली आहे व फक्त मोठ्या प्रमाणावरती घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवरती कसलंही काम नसतं, फक्त घोषणाबाजी यांची असते। खूप आरोप आहेत, खूप मुद्दे आहेत, काय सांगाल तुम्ही? त्यांनी जेव्हा आता 325 कोटीचा उल्लेख केला त्यावेळेस हे विद्यमान आमदार त्यावेळेस आमदार नव्हते। हे विद्यमान आमदार आता या 5 वर्षात आहेत। 5 वर्षात तुळजापूरचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून मंदिरचा विकास राहिलेला होता। माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी हिरीने प्रयत्न करून हा तुळजापूर प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये सामील केला आणि तुळजापूरचा कायापालट 1700 कोटी मंजूर करून घेऊन या तुळजापूर तालुक्याचा कायापालट करण्याचा संकल्प माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी केलेला आहे। काय तरुण पिढी म्हणून तुला काय इकडचे मुद्दे वाटतात, काय प्रॉब्लेम होतात, काय गोष्टी झालेल्या आहेत? तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील स्वतःचा पराभव निश्चित केलेला आहे। त्यांनी 25,000 मतदान बोगस यादीमध्ये समाविष्ट करून जे युवक ग्रामपंचायतीमध्ये जाऊ शकतात असा एक प्रयोग ग्रामपंचायतीमार्फत बोगस मतदानाचा आरोप पुराव्यासहित आहेत। पुरावा दाखवू शकतो। सर पुरावा दाखवू शकतो। पुरावा दाखवू शकतो। पुरावा दाखवू शकतो। पुरावा दाखवू शकतो। पुरावा दाखवा, प्रूफ दाखवा। मग तुम्ही डायरेक्ट नाव कशासाठी घ्यायला लागले? नाव कशामुळे घ्यायला लागले तुम्ही? आमदार साहेबांनी लावलं म्हणजे कुठे प्रूफ? मुद्द्यावर बोला। आरोप एकमेकावर करू नका।
व्यक्तीचा आरोप नको. एक मिनिट. आपण कामाबद्दल बोलूया. तुम्ही काय बोला बोला तेच ते बोलतोय. पण या जागेवर या, जागेवर या, जागेवर. व्यक्तीचा आरोप करू नका. व्यक्तीचा आरोप करू नका कोण कोणावर. मुद्दे असले पुरावे असले तर द्या सगळ्या समोर. व्यक्तीचा आरोप करू नका कोण कोणावर. मुद्द्याचा कार्यक्रम आहे का गुद्द्याचा कार्यक्रम आहे ही पहिल्यांदा आपण सांगा. नाहीतर गुद्द्याला आम्ही बी तयार आहोत. कार्यक्रम मुद्द्याचा आहे का गुद्द्याचा आहे? 2 मिनिटं शांत राहा. आपण सगळ्यांनी एक मिनिट फक्त लक्ष द्या. वैयक्तिक कोणाचीही कोणावरही आरोप नको. 1 मिनिट. आपण इथल्या विकासावर बोलायचं आहे. इथल्या विकास आता हे महाविकास आघाडी आणि महायुती जे विकासाचे दावे करतात, आजही आमचा तालुका विकासापासून खूप कोसो दूर आहे. इथलं शिक्षण खूप दूर आहे. आमची इथलं मुलं हजार किलोमीटरवर शिकायला जाते. शिकल्यानंतर परत त्यांना नोकरी 400 किलोमीटरवर लागते. त्यांचे आईबाप उघडे पाडतात. कसला आणि विकास केलेला आहे. शिक्षण संस्था बंद केल्यात म्हणतायत, त्यांचा आरोप आहे. काय उत्तर द्याल तुम्ही याच्यावर? बोला. कुठलीही शिक्षण संस्था बंद केलेली नाही. उलट शाळा कुठलीही शाळा बंद केलेली नाही. कुठलीही शाळा बंद केली नाही. उलट त्या शाळांना ताकदच देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही तुळजापूर शहरातील नगर परिषदची शाळा बघा. त्या ठिकाणी शहरात सगळ्यात 1 नंबरची शाळा ही नगर परिषदची आहे. त्या शाळेला ताकद देण्याचं काम केलंय. महाराष्ट्राच्या शिक्षणाला त्या ठिकाणी बळ देण्याचं काम केलंय. गोरगरीब गरजू महिलांना असेल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असेल, शिक्षणाच्या बाबतीत मदत करायचंच काम या शासनाने केलेलं आहे. आपण मुलींना शिक्षण मोफत त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक शैक्षणिक नवीन मेडिकल कॉलेज असतील, अनेक संस्था असतील, नव्या उभा करायचं काम केलंय. ना की गेल्या लाडकी बहिणीसारखा. आता लाडकी बहिणीचा मुद्दा येईल त्यावेळेस बोलू. आपल्या तुळजापूर तालुक्यासाठी आपल्या ट्रस्टला 1985ला मेडिकल कॉलेज आलेलं होतं. त्या मेडिकल कॉलेजची वाट ह्या मागच्या 40 वर्षामध्येच पद्मसिंह पाटलांनी ते कॉलेज इथलं रद्द करून नेरुळला नेऊन तिथं प्रस्थापित भरपूर पैसे कमवून त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे. शिक्षणाबद्दल ह्या पद्मसिंह पाटलाच्या पूर्ण फॅमिलीला कसलंही देणं घेणं नाही. जितका समाज अडाणी राहील तितका त्यांना अगदी व्यवस्थितपणे त्यांचं आज तुळजापूर शहरामध्ये एवढी घाण परिस्थिती आहे. आत्ताच नवरात्र झाले, परंतु एवढी घाणीचं साम्राज्य आहे. गेली 17 वर्ष झालं राणादादा राष्ट्रवादीमध्ये होते, आता भाजपमध्ये आले. 17 वर्ष झाले त्यांची सत्ता या तालुक्यावर किंवा या जिल्ह्यावर. गेली 50 वर्ष झाले पद्मसिंह पाटलापासून त्यांची सत्ता आहे. तरी सुद्धा हा जिल्हा देशातून मागून 3 नंबरला आहे. याच्यावर आपण ओळखून घ्या. याच्या अगोदर काँग्रेसचे. नमस्कार, मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवार आहे. मी स्वतः MDS डबल ग्रॅज्युएट डॉक्टर आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी मला संधी दिली, कारण ह्या घराणेशाहीला आम्ही कंटाळलो आहोत. आणि ओबीसी आरक्षण, आमचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे सुप्रीम कोर्टातून. SC STचं आरक्षण सुद्धा धोक्यात आहे. हे भाजप सरकारचं षडयंत्र आहे. आम्हाला रस्त्यावर आणण्याचं प्लॅन हे भाजप सरकारचं आहे. आणि याला पाठबळ काँग्रेसनी आणि स्वतः शरद पवारांनी दिले. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी उत्तर द्यावं ओबीसीना. धनगर आरक्षणासाठी यांनी काय ठोस भूमिका घेतली. धनगरांच्या पोरांचं वाटोळ या सरकारने केलेलं आहे. आणि महिलांचे प्रश्न, महिलांची दारूबंदी कधी करणार, त्यांचे संसार उघड्यावर पडलेत. शेतकऱ्यांचे प्रश्न घ्या, आरोग्याचे प्रश्न घ्या. महिलांच्या डिलिव्हरी होत नाहीत. एकही PHC मध्ये दाखवा तुळजापूरच्या, एक सुद्धा PHC मध्ये महिलांची डिलिव्हरी होत नाही. ह्याला सर्वस्वी जबाबदार हे विद्यमान राणा पाटील आहेत, भ्रष्टाचारी राणा पाटील आहेत. 8 दिवस झालं पाणी घाण आहे. अर्ध तुळजापूर हॉस्पिटलला ऍडमिट आहे. हा, भाविक यात्रे वगैरे सगळे हे आहेत ऍडमिट. एवढं घाण पाणी आहे. हा, मराठा समाज आज रस्त्यावर पूर्णपणे कुटुंबासह आहे. घटनात्मक 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मागतंय. हे पूर्वीपासून आम्हाला मिळत होतं, तेच कंटिन्यू करावं. परंतु हे राजकीय पक्ष ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करतात. मराठा समाजाला कंप्लेंट झुलवत ठेवलेले आहेत. म्हणून यांना मला सांगायचं आहे की तुम्ही आता सगळेच घरात बसायच्या लायकीचं आहे. म्हणून मराठा समाज आता स्वतंत्र भूमिका घेतलेला आहे. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मराठा समाज या सर्वच सत्ताधाऱ्याला इसका दाखवेल. ते तत्पूर्वी
या तालुक्याच्या आमदारांनी ज्यांनी मराठा समाजाचं प्रामाणिक काम केलंय, काम करतात आंदोलक, त्या युवकावर युवक शिकत असताना खोट्या केसेस, ॲट्रॉसिटी सारख्या खोट्या केसेस टाकून जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न या राणा पाटलांनी केलाय. मगाशी ताईंनी एक विषय काढला की यांच्या पण प्रश्नाला उत्तर द्या. नाही त्यांच्या विषयासाठी पण बोलतो मी, परंतु ताईंनी मगाशी एक विषय काढला की हॉस्पिटलमध्ये आमदार साहेबांचं लक्ष नाही. असं नाही आहे ताई, तुम्ही जाऊन बघा की गेल्या 2-3 वर्षामध्ये जसं की आपलं सरकार आलंय, हे आपल्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये काय बदल झालाय हे आपण सर्वजण जाणता. कुठलेही PSC मध्ये सुद्धा आता अगोदर डॉक्टर सुद्धा नसायचे, आज त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहेत. आणि जे PSC ला होत नाही, ऐकून घ्या ताई, तुमचं ऐकून घेतलं. जे PSC ला होत नाही ते तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये होतं. त्यांनी स्वतःची अँब्युलन्स या ठिकाणी दिले. तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व डिलिव्हरी होतात, सर्व प्रसूती होतात. प्रसूती झालेल्या महिलांना त्याच्या घरी पोहोचवलं जातं. एवढ्या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. या ठिकाणी मला मुद्दा मांडायचा आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या या पवित्र मंदिरामध्ये या ठिकाणी या राजकीय पक्षाचा भ्रष्टाचाराचा या ठिकाणी अड्डा झालेला आहे. तुळजाभवानीच्या अतिप्राचीन दागिन्याच्यावर डल्ला मारणारे मोकाट अधिकारी, या मंदिर संस्थांचे विश्वस्त, या लोकांची CID चौकशी शासनाने केली. या ठिकाणी उच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा या ठिकाणी गुन्हे दाखल होत नाहीत. या ठिकाणी भाजप सरकार असेल, आघाडीचं असेल, महाविकास आघाडीचं असेल, या सरकारच्या लोकांनी या तुळजाभवानीमध्ये चोऱ्याचा उद्योग केलेला आहे. या ठिकाणी दानपेटीचा घोटाळा आहे. या ठिकाणी 22 जिल्हाधिकारी आरोपी म्हणून आहेत. पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जे राजकीय पक्ष या ठिकाणी मोठ्याने बोलवले आहेत, या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये या सरकारकडून जो भ्रष्टाचार चाललेला आहे याचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस आपले आमदार सांगतात की मी विमा स्पेशलिस्ट तर आमदार सांगतात की मी विमा स्पेशलिस्ट आहे. माझ्या बँकेची स्टेटमेंट आणून देतो मी आमदारला की 3 वर्षातले की कुठला विमा जर मला मिळाला असेल तर आमदारने विमा मिळवून दिलेला नाही त्यांना. एक मिनिट आज तालुक्यातला मूळ प्रश्न आहे 3 वर्षाचं कारखान्याचं शेतकऱ्याचं बिल मिळालं नाही. ह्यांचा राडा ऐकू नका. मूळ सांगतो तुम्हाला, शेतकऱ्याला 1 रुपया मिळालेला नाही. 30 कोटी मधले फक्त 9 कोटी रुपये टाकलेत. दुसरा मुद्दा, ह्या महायुती सरकारनं 4,800 रुपये हमी भाव दिला. हमी केंद्र सोयाबीनचं कुठंही उघडलेलं नाही. 3200 रुपये आमच्या शेतकऱ्याच्या पत्नीचं गळ्यातलं मणी मंगळसूत्र मोडून आज लेबरला पैसे देण्याची वेळ आलेली आहे. तरी ह्या महायुती सरकारनं नुसतं फ्लेक्स लावणे आणि मोठे करणे, उद्घाटन करणे आणि स्वतःचं घर भरणे आणि नारळ फोडाचा कार्यक्रम. आज महायुतीचे जे महायुतीचे विद्यमान आमदार आहेत ते फक्त आश्वासन देण्याचं काम करतायत. नुसता हा जो आमदार आहे फक्त प्रत्येक समाजाला दिशाभूल देण्याचं काम करतोय. प्रत्येक समाजाचे फक्त जायचं, उद्घाटन करायचं. धनगर समाजाला अपेक्षा भंग केला, मराठा समाजाचा अपेक्षा भंग, लिंगायत समाजाचा अपेक्षा बंद, वंजारी समाजाचा. सर मी एक अपंग व्यक्ती आहे. ते सांगतात परवा की 1,500 महिलाला दिले. 1,500 दिले, ज्या दिवशी दिले त्या दिवशी 155 रुपये गोडे तेल गेले, पाम तेल, सोयाबीन तेल. आणि मी शेतकरी आहे, माझ्या शेतामध्ये राबा सुद्धा कोण होतं. माझं जे हे ना पीक पाण्याचं ह्याचं सुद्धा निघाल तयार. 36 रुपये माझं सोयाबीन घातलं परवा सर. एक मिनिट थांबा. जय किसान. गुरुदेव दत्त मुद्द्यातच बोलवले. गुरुदेव दत्त नरेंद्र मोदी आहे मस्त, पण शेतकऱ्याला लावले, जगाला गस्त घालायला लावलेले आज की शेतीच्या प्रश्नाबाबतीत जे भाजप बोलत होता तो आज एकही मुद्दा नाही. सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं असेल तर हाच नरेंद्र मोदी बोलत होता, देवेंद्र फडणवीस बोलत होता. 6,000च्या खाली भाव नाही, पण आज 3 ते 4,000वर भाव आला, पण एकही पुढारी बोलायला तयार नाही. आज दादा BJP सरकारनं, केंद्र सरकारनं परदेशातून
19 लाख टन सोयाबीन आयात केलेला आहे आणि इकडे तेलाच्या भावावरती GST वाढवलेला आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव 3,500 पर्यंत आणलेला आहे. तर ह्या मुद्द्यावरती आज शेतकरी खूप संकटात आलेला आहे. त्यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष शेतकऱ्यांवरती नाहीये. सगळ्या शेतकऱ्यांची वाट लावलेली आहे आज. सर, हे विरोधक फक्त राजकारण करत आहेत. ज्यावेळेस तुळजापूरला रेल्वे आणायचा विषय होता त्यामध्ये प्रयोजन असं आहे की 50% वाटा हा राज्य शासनाने दिला पाहिजे. त्या काळात महाविकास सरकारच्या आघाडी सरकारने 1 रुपयाची फुटकी कवडी दिली नाही. हे काम महायुती सरकारमध्ये राणादादाच्या माध्यमातून प्रत्यक्ष निधीहून काम सुरू झालं आहे. राज्य शासनाचा रेल्वे प्रकल्प नाही. ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सांगू इच्छितो, हा प्रकल्प केंद्र शासनाचा आहे. आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 3 बैठका घेऊन या रेल्वेचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. फुकटचा 50% वाटा हा राज्य सरकारने द्यायचा रेल्वेसाठी. 1 रुपयाची फुटकी कवडी दिली नाही. शेतकरी विरोधी सरकार हे भाजप सरकारही आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारही आहे. सरकार हे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये गांभीर्य नाही. गावागावामध्ये शहरामध्ये कॉन्क्रिटीकरण करतंय, पण शेतकऱ्याचं रासायनिक खत असो किंवा सेंद्रिय खत असो याच्यावर कुठलं काम करत नाही. शेतीचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे तरच चांगला माल. आता माझ्या मित्रानं सोयाबीन खरेदीचा विषय काढला. सोयाबीन खरेदी तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघ हा महाविकास आघाडीकडे आहे. आता सध्या जेव्हा खरेदी विक्री संघ भाजपकडे होता, मी चेअरमन असताना सोयाबीन अतिशय चांगल्या पद्धतीने खरेदी केलं आणि शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत मी शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिलेले आहेत. सरकारने अतिशय योग्य कामं ह्या 10 वर्षामध्ये केलेली आहेत. बघा, मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला विहीर, मागेल त्याला वीज. ही आज वस्तुस्थिती आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प माझ्या गावात आहे. 1 पॉइंट माझ्या गावात आहे. 80-90% काम पूर्ण झाले. पण पहिली परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. थोडंफार इकडे तिकडे होईल, पण शेतकऱ्याचा विकास झालेला आहे. आज आपण इकडच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या मंडळींना विचारलं की इकडे प्रश्न काय आहेत. उत्तरं आपण बऱ्यापैकी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जाऊयात आपल्या पुढच्या शहरात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मुद्द्याचा बोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.